आपण पाहणार आहोत. रॉय हाऊसमध्ये जरी मृत्यूचा थरार असला तरी हा भाग खूपच निर्णायक वळणावर आलेला आहे. आता संकटाच्या सावटाखाली अधिराजने जरी आपली हुशारी दाखवली असेल तरी पण शत्रूची रॉय हाऊसवर अजूनही नजर दडलेली आहे. एकीकडे आराध्याचं पुनरागमन तर दुसरीकडे भैरवीसारखी दिसणारी ममताची एंट्री. आजचा हा भाग खूपच थरारक आणि रोमांचने भरलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या ह्या भागाला. रणजित आणि अर्णव कोणालाही काही न सांगता रॉय हाऊसमधून बाहेर पडले होते आणि इकडे घरी अधिराज फक्त त्या त्या अँटीडोसच्या येण्याची वाट पाहत होता. रणजित आणि अर्णव हॉटेलमध्ये पोहोचले जिथे स्टीफन थांबला होता. रणजितने आपल्या माणसांना पाहिले आणि त्यांना इशारा केला. त्याच्या इशाऱ्यावर सर्व गार्ड्सनी पोझिशन घेतली आणि रणजित त्या सर्वांसह आतल्या बाजूला वाढला. त्याने रिसेप्शनवरून स्टीफनच्या रूमचा पत्ता विचारला. आधी तर ती स्टाफ त्यांना नकार देत होती, पण जेव्हा तिने त्यांच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड्स पाहिले तेव्हा तिने लगेच पत्ता सांगितला. त्या स्टाफने घाबरत म्हटले, "सर, ते रूम 1001 मध्ये आहेत." रणजितने तिचे बोलणे ऐकले आणि काही न बोलता रूमच्या दिशेने निघाला. तो सर्वांसह त्याच्या रूमच्या समोर येऊन उभा राहिला. यापूर्वी की त्याने दरवाजा ठोकला असता किंवा उघडला असता त्याआधीच त्याचा फोन वाजला. त्याने खिशातून फोन काढला तर आकाश रॉयचा कॉल होता. त्याने कॉल पिक केला तेव्हा आकाशचा आवाज आला की जिथे कुठे गेला आहेस आत्ताच्या आत्ता घरी परत ये. मी तुला नीट ओळखतो की तू यावेळी कुठे आहे आणि तिथे का गेला आहेस, पण मला आता काही नकोय. जोपर्यंत आराध्या ठीक होत नाही अर्णवला घेऊन परत घरी ये. मी वाट पाहतोय. आकाशने फक्त आपली गोष्ट सांगितली आणि त्याचे काही न ऐकता फोन कट केले. रणजितने रागाच्या भरात आपला हात भिंतीवर आदळला आणि म्हणाला, "आह, इतक्या जवळ येऊन याने परत बोलवून घेतले." अर्णवने त्याला पाहून विचारले, "काय झालं भाऊ?" रणजितने सर्वांना पाहिले आणि म्हणाला, "परत चला, आकाशने बोलवले आहे." असे बोलून तो सर्वांसह परत निघाला. वेळ जात होता. डॉक्टर्स आराध्याच्या देखरेखीमध्ये लागलेले होते, पण तिच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हती. हार्ट रेट आणि पल्स रेट कमीच होत चालली होती. आकाशने आराध्याला पाहिले. तो अजूनही तिचा हात धरून बसलेला होता. त्याने मनातल्या मनात म्हटले, "हिम्मत हारू नकोस बायको. तू जर आज हारलीस तर मी सुद्धा हारून जाईल." त्याने एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटले, "तुझ्याकडूनच आयुष्य जगायची कला शिकलो होतो. जर तू सोडून गेली तर आमचे श्वाससुद्धा आमच्याशी दगा करतील. हात सोडू नकोस, लढत राहा. लक्षात ठेव, ज्या वळणावर तू सोडले आहे आजही तिथे एक व्यक्ती उभी आहे जी तुझ्या प्रतीक्षेत आहे, तुझ्या येण्याच्या आशेवर आहे." हे म्हणता म्हणता आकाशचे डोळे स्वतःहून बंद झाले आणि तो एकदा बाजूला कलकला. समर्थने त्याला पाहिले तेव्हा तो लगेचच ओरडला, "आकाश!" त्याने जाऊन आकाशला सावरले आणि डॉक्टरांच्या मदतीने त्याला दुसऱ्या बेडवर लेटवले. समर्थने त्याची नाडी तपासली आणि मग त्याने ब्लड प्रेशर चेक केले. त्याचे BP डाऊन झालेली होती, त्यामुळे तो बेहोश झाला होता. समर्थने अधिराजला सुद्धा बोलवून घेतले. सर्वजण घरात चिंतेत होते. आराध्या आधीच ठीक नव्हती आणि आता आकाशला अशा अवस्थेत पाहून ते अधिकच काळजीत पडले होते. अधिराजने युवराजला कॉल केला आणि पूर्ण रिंग जाऊनही कॉल पिक झाला नाही. त्याने खूप वेळा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. अधिराज आपले डोके धरून बसला. त्याला समजत नव्हते की तो काय करू. रणजित आणि अर्णव सुद्धा आले होते आणि ते सुद्धा आकाश आणि आराध्याच्या दोघांच्या चिंतेत होते. 5 तास उलटून गेले. आता तर सकाळ झाली होती. समर्थने अधिराजला पाहून मायूस आवाजात म्हटले, "भाऊ, आपल्याकडे फक्त 3 तास उरले आहे. वहिनीला लवकरात लवकर अँटीडोस द्यायला लागेल." अधिराजने त्याला पाहिले आणि पुन्हा एकदा फोन उचलून युवराजला कॉल केला. यावेळी तिकडून कॉल पिक झाला. अधिराज अस्वस्थ होऊन बोलला, "युवराज, कुठे आहे तू? अँटीडोस आतापर्यंत का नाही आला?" तेव्हा तिकडून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. त्या माणसाने हसत म्हटले, "ओहो अधिराज, अँटीडोस नाही मिळाला." मग तो रागाने म्हणाला, "मिळणार सुद्धा नाही, कारण अँटीडोस माझ्याकडे आहे. माझ्या माणसाने तुझ्या त्या असिस्टंटकडून तो हिसकावून घेतला आहे आणि आता तरी कुठे तो अर्धवट मेला अवस्थेत पडलेला आहे." अधिराजने रागाने म्हटले, "स्टीफन, तू यावेळी खूप चुकीचे केले आहे. तुझ्यामुळे मी माझ्या भावाला तडफडताना पाहिले आहे.
त्याच्या डोळ्यातून अश्रू पाहिले आहे. माझी मुलं आपल्या आईसाठी ढसाढसा रडली आहेत आणि या सर्वांचा हिशोब मी तुझ्याकडून नक्कीच घेईल आणि माझा शब्द आहे, तू रक्ताचे अश्रू रडशील. स्टीफनने त्याचे बोलणे ऐकले तेव्हा नाटक करत म्हणाला, ओफो, मी तर घाबरलोच, आणि पुन्हा एकदा जोरात हसू लागला. आदिराजने रागाने फोन कट केला. रणजित रागाने म्हणाला, मी आज याचे काम तमाम केले असते, पण आकाशने मला अडवले. आदिराजने त्याला पाहिले आणि मग म्हणाला, कार्तिकला युवराजला शोधायला सांग, आपल्यामुळे त्याच्या जीवावर बेतले आहे. रणजितने ओके म्हटले आणि कार्तिकला युवराजला शोधायला सांगितले. जवळपास अर्ध्या तासानंतर डोअर बेल वाजली. आर्नवने जाऊन दरवाजा उघडला तेव्हा समोर एक डिलिव्हरी बॉय होता. आर्नवने त्याला पाहून विचारले, बोला. त्या डिलिव्हरी बॉयने त्याला पाहून म्हटले, मिस्टर अधिराज रॉय यांच्या नावाने हे पार्सल आहे. आर्नवने ते पार्सल घेतले तेव्हा डिलिव्हरी बॉयने त्याच्याकडून एक शीटवर साईन करून घेतले आणि निघून गेला. आर्नव ते पार्सल घेऊन आत आला आणि अधिराजला पाहून म्हणाला, भाऊ, तुमच्या नावावर काही पार्सल आले आहे. आदिराजने त्याला पाहिले आणि मग म्हणाला, समर्थला दे. समर्थने त्याला पाहिले तेव्हा आदिराज म्हणाला, समर्थ, यामध्ये अँटीडोस आहे, आता लवकर कर. सर्वजण आदिराजकडे आश्चर्याने पाहत होते. आदिराजने सर्वांना पाहून म्हटले, नंतर सर्व काही सांगेन, पण आता सर्व शांत राहा. सर्वजण आता शांत राहिले, पण एवढे सर्वांना समजले होते की आदिराजने स्टीफनला मात दिली होती. तिथे तो या गोष्टीवर खुश होता की तो आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी झाला, पण खरं तर त्याचा प्लॅन फ्लॉप झाला होता. समर्थ पटकन ते पार्सल घेऊन आत गेला आणि एक इंजेक्शनच्या मदतीने तो अँटीडोस आराध्याला दिला. सर्वांनी आता सुटकेचा श्वास घेतला होता. इकडे आकाशला सुद्धा ड्रीप लावली होती, जी आता संपत आली होती. त्याला थोडी शुद्ध आली आणि त्याने हळूच डोळे उघडले. त्याच्यासोबत त्याच्या डोक्यात पहिला विचार आराध्याचा आला. तो पटकन उठून बसला. त्याने आपला हाताला लागलेली कॅन्युअल खेचून बाहेर काढली. समर्थने त्याला असे करताना पाहिले तेव्हा तो ओरडून म्हणाला, आकाश, काय करतोयस? वेडा झाला आहेस का? त्याने त्याचा हात पाहिला, ज्यातून कॅन्युल खेचल्यामुळे रक्त निघू लागले होते, पण आकाशला तर कशाचेही भान नव्हते. समर्थने त्याचा हात पकडला आणि आकाशने हात झटकला आणि म्हणाला, आराध्या, मला तिच्याकडे जायचे आहे. समर्थने त्याला धरून बसवले आणि म्हणाले, शांत रहा, वहिनी ठीक आहेत, आता अँटीडोस दिला आहे, साधारण 1-2 तासांनी त्यांना शुद्ध येईल. आकाशने त्याला पाहिले आणि विचारले, तू खरं बोलतोयस ना? समर्थने होकारार्थी मान हलवली तेव्हा आकाश त्याला गळे लागला. डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले होते. समर्थने त्याची पाठ थोपटली आणि म्हणाला, त्यांना काही होणार नाही, त्या तुला सोडून भला कुठे जातील. आकाश ओल्या डोळ्यांनी सुद्धा हसला. समर्थने पुन्हा त्याचा हात पाहिला आणि रक्त साफ करून त्यावर बँडेज बांधली. आकाशने त्याला पाहून विचारले, मी जाऊ तिच्याकडे? समर्थने मान हलवली तेव्हा आकाश पटकन आराध्याच्या बेडच्या दिशेने वाढला. समर्थच्या मनात आता शांती होती. आकाशला त्याने असे तुटताना त्यावेळी पाहिले होते जेव्हा त्याला अधिराजच्या अपघाताचे समजले होते. आणि एक आज, पण आता वाटत होते हळूच सर्व नॉर्मल होऊ लागले होते. मागील 24 तासात सर्वांवरच खूप जड गेले होते, पण आता सर्व काही थोडे ठीक वाटत होते. आकाश आराध्याकडे गेला आणि तिच्या जवळ बसून तिचा हात हातात घेतला. त्याने तिच्या हाताला किस करत म्हटले, आता उठ बायको, मी वाट पाहतोय. आपली मुलं सुद्धा आता उठणार असतील, लवकर उठ. तिकडे आराध्या एक ओसाड जागी एकटी उभी होती. चारही बाजूने अंधार होता. तितक्यात तिला आकाशचा आवाज ऐकू आला, बायको. आराध्याने इकडे तिकडे पाहिले, पण तिला कोणीच दिसले नाही. तिला पुन्हा एकदा आवाज आला. समोर एक तेज प्रकाशात आकाश उभा असलेला दिसला, ज्याच्या ओठावर नेहमीचे स्मित होते. तो हसला, प्रेमाने म्हणाला, कुठे जात आहेस बायको? मी आणि दोन्ही मुले केव्हापासून वेट करतोय. चल आता परत चल. आराध्या त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा आकाश पुन्हा म्हणाला, आता ये, सर्वजण तुझ्यासाठी काळजीत आहेत. आराध्या त्याच्या दिशेने वाढली आणि आकाश गायब झाला, पण आराध्या थबकली नाही आणि त्या प्रकाशाच्या दिशेने पुढे जात राहिली. आणि अचानक तिचे डोळे उघडले आणि आता आराध्या शुद्धीवर आली होती. तिने हळूच डोळे उघडले आणि तिची नजर समोर बसलेल्या आकाशवर गेली. आकाशच्या ओठावर हलके स्मितसह डोळ्यात पाणी आले होते. त्याने आराध्याच्या हाताला किस केले आणि विचारले, कशी आहेस? आराध्या थोडी हसली आणि तिने डोळ्याची पापणी लावली. समर्थने आकाशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,
एकदा चेकअप होऊ दे वहिनीचे, मग जी भरून बोलून घ्या. आकाश तिथून बाजूला झाला. समर्थाने डॉक्टरांना इशारा केला. डॉक्टरांनी आराध्याचे चेकअप केले आणि मग म्हणाले, आता त्या पूर्णपणे ठीक आहेत. फक्त थोडा अशक्तपणा आहे, जो योग्य आहार आणि औषधांनी निघून जाईल. समर्थने डॉक्टरांचे आभार मानले आणि त्यांना बाहेरपर्यंत सोडवायला गेला. इकडे आकाशने लगेचच आराध्याला छातीशी लावले. जणू आता कुठे त्याच्या मनात शांती मिळाली होती. त्याचे हृदय जणू आता पुन्हा धडधडू लागले होते. आराध्याने आपल्या कमकुवत आवाजात विचारले, खूप घाबरवले होते ना मी तुम्हाला? आकाश तिचे बोलणे ऐकून सुद्धा काहीच बोलला नाही. फक्त तिला घट्ट आपल्या बाहूमध्ये धरून राहिला. तोपर्यंत सर्वजण तिथे आले होते. श्रेयाच्या कुशीत आरू होती, जी झोपाळू डोळ्यांनी तिला पाहत होती. आरूने आराध्याला पाहिले तेव्हा तिने आपले चिमुकले हात पसरवून तिच्याकडे जाण्यासाठी धडपडा सुरू केला. आराध्याने तिला पाहिले तेव्हा तिचे डोळे सुद्धा भरून आले. पूर्ण एक दिवस तिची मुलगी तिच्याशिवाय राहिली होती. तिने श्रेयाला पाहिले तेव्हा श्रेयाने आरूला आणून तिच्या कुशीत बसवले. आरूने एकदा डोके वर करून तिला पाहिले आणि तिच्या छातीवर आपले डोके टेकवले. आराध्याने हळूच तिचे डोके थोपटून आणि वाकून तिचे किस घेतले. तितक्यात गोलू धावत तिथे आला. त्याच्या मागे तेजससुद्धा होता. तो गोलूला शाळेसाठी तयार करत होता आणि यावेळी गोलू स्कूल युनिफॉर्ममध्ये होता. गोलूने जेव्हा आराध्याला पाहिले तेव्हा तो धावत गेला आणि तिच्या बेडवर चढला आणि तिच्या गळ्यात हात घातले. आराध्या हलकी हसली आणि गोलूच्या डोक्यावर हात फिरवला. गोलू हळूच म्हणाला, मम्मा तुम्ही ठीक आहात ना? आराध्याने त्याला पाहिले आणि त्याचा चेहरा धरून म्हणाली, मम्मा ठीक आहे बेबी. गोलूने तिला पाहिले. तिचा चेहरा अशक्तपणामुळे पूर्ण पिवळा पडला होता. गोलूने तिचा चेहरा पकडला आणि मग तिच्या गालावर किस करत म्हणाला, तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आराध्या हसली आणि म्हणाली, कधी नाही आणि कुठेच नाही. गोलूसुद्धा हसला. आरुजी केव्हापासून त्या दोघांना पाहत होती. ती आता आराध्याच्या कुशीत उभी राहिली. आराध्या आणि गोलूसोबत सर्वांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या. तेव्हा आरूने सुद्धा आराध्याचा चेहरा आपल्या हाताने पकडला आणि तिच्या गालावर किस केली. सर्वांच्या ओठावर हास्य पसरले आणि तेव्हाच गोलू हसत म्हणाला, बेबी तर माझी नकल करत आहे. आरूने त्याला पाहिले आणि मग तोंड वाकडे केले. यावेळी ती खूप क्यूट दिसत होती. श्रेयाने आकाशला पाहिले आणि म्हणाली, आकाश, आराध्याला आता रूममध्ये घेऊन जा. ती फ्रेश झाली की मी नाश्ता पाठवून देते. आकाशने होकारार्थी मान हलवली आणि आरूला आराध्याच्या कुशीतून उतरवले. आरू आता जमिनीवर उभी होती. तिने डोके वर करून तोंड वाकडे करून आकाशला पाहिले. तिच्या या हालचालीवर सर्वांना हसू आले. आकाशने हसत म्हटले, सॉरी बेबी, आणि मग आराध्याला उचलून रूमच्या दिशेने निघाला. त्याच्या मागे मागे आरूसुद्धा आपल्या चिमुकल्या पावलांनी चालत गेली. श्रेयाने सर्वांना पाहिले आणि म्हणाली, सर्वजण फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी या. मग तिने गोलूला पाहिले आणि म्हणाली, गोलू चल, तू सुद्धा ब्रेकफास्ट करून घे. मग तेजस काका तुला स्कूलला ड्रॉप करतील. गोलू तिच्यासोबत बाहेर गेला आणि बाकी सर्वजण सुद्धा. तेव्हा अधिराज रणजितला पाहून म्हणाला, मला स्टीफनला भेटायचं आहे, पण त्याला न कळता. रणजितने मान हलवली. तेव्हा अधिराज पुन्हा म्हणाला, युवराज मिळाला? रणजितने त्याला पाहिले आणि मग म्हणाले, हो, तो आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. स्टीफनच्या माणसांनी त्याच्या डोक्यात मागून मारले होते, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. आता ठीक आहे तो. अधिराजने म्हटले आणि मग ते दोघेसुद्धा फ्रेश व्हायला गेले. आकाश आराध्याला रूममध्ये घेऊन आला होता. त्याने हळूच आराध्याला बेडवर बसवले. तेव्हा तिथे त्याच्या मागे मागे आरूसुद्धा आली. आकाशने तिला पाहिले. आरू अजूनही रात्रीच्या कपड्यामध्ये होती. तिचे केससुद्धा विस्कटलेले होते. आकाशने तिला कडेवर उचलले आणि आराध्याला पाहून म्हणाला, मी आधी हिला रेडी करतो. आराध्याने मान हलवली आणि तो तिला घेऊन वॉशरूममध्ये गेला. आकाश रॉयने आरूला आंघोळ घातली आणि तिला कपडे घालून तयार केले. मग तो तिला तन्वीकडे सोडायला गेला. त्याने तन्वीला पाहून म्हटले, तन्वी, हिची काळजी घे, मी आराध्याजवळ आहे. तन्वीने आरूला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्याशी खेळू लागली. इकडे आकाश पुन्हा आपल्या रूममध्ये आला. तो रूममध्ये आला तेव्हा आराध्या अजूनही बेडवरच होती. आकाशने तिला पाहून विचारले, काय झालं? तुला आंघोळ नाही करायची? आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि मग मान हलवली. आकाश तिच्या जवळ गेला आणि तिला उचलून आपल्या कडेवर घेतले. आराध्या कोणताही प्रश्न न करता विचारता आपले हात त्याच्या गळ्याभोवती गुंतवले.
आकाशने तिला वॉशरूममध्ये सोडले आणि तिचे कपडे घेऊन आला. तिला कपडे देताना तो म्हणाला, मी बाहेरच आहे, जर काही काम असेल तर सांग. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा मान हलवली. ती आत गेली आणि आकाश रूममध्ये काउचवर येऊन बसला. त्याने आदिराजला फोन केला. आदिराज आताच फ्रेश होऊन आला होता. आकाशचा फोन पाहून तो म्हणाला, अरे हा घरात असून मला कॉल का करत आहे? त्याने कॉल पिक केला तेव्हा आकाशचा आवाज आला. भाऊ, आदिराजने त्याचा आवाज ऐकून विचारले, तू घरात असून कॉल का करतोयस? आकाशने वॉशरूमच्या दरवाजाकडे पाहत म्हटले, आराध्या वॉशरूममध्ये आहे, तिला सोडून मी येऊ शकत नाही ना. जर तिला काही हवे असेल तर. आदिराज त्याचे बोलणे ऐकून हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी समजलो. आता सांग, तुला काय म्हणायचे होते? आकाशने गंभीरपणे म्हटले, तुम्ही एकटे स्टीफनला भेटायला जाणार नाही. त्याने जे काही केले आहे त्यानंतर तर अजिबातच नाही. मी, रणजित आणि आर्नव तुमच्या सोबत येऊ, त्यामुळे तुम्ही एकटे जाण्याचा विचारही करू नका. आदिराज त्याच्या बोलण्यावर शांत झाला. तेव्हा आकाश पुन्हा म्हणाला, भाऊ प्लीज, आराध्याला मृत्यूच्या दारातून परत येताना आत्ताच पाहिले आहे आणि आता यापुढे माझ्याकडून काहीही सहन होणार नाही, म्हणून प्लीज भाऊ. आदिराजने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटले, ठीक आहे, नाही जाणार एकटा, तू काळजी नको करू. आकाशने म्हटले तेव्हा आदिराज हळूच म्हणाला, आता आराध्यावर लक्ष दे. आकाशने हसत जी भाऊ म्हटले आणि फोन ठेवला. तितक्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि आराध्याने आपले डोके थोडे बाहेर काढून त्याला आवाज दिला. आकाशने तिला पाहिले तेव्हा आराध्याने त्याला जवळ येण्याचा इशारा केला. आकाश तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, काय झालं? तू इतक्या हळू का बोलतेस? तिने आकाशकडे पाहिले आणि मागे इशारा करत म्हणाली, तिथे झुरळ आहे. तर मी जोरात बोलले तर ते पळून जाईल. तुम्ही त्याला पकडून बाहेर काढा ना. आकाशने आराध्याकडे पाहिले, जी अजूनही नाईट ड्रेसमध्ये होती. तिला पाहून तो म्हणाला, तू अजून आंघोळ नाही केली? आराध्याने नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाली, मी आधी ब्रश केला आणि मग ते झुरळ आले. आकाशने खोडकरपणे तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तसे मी सुद्धा अजून शॉवर घेतला नाहीये. आराध्या त्याच्याकडे पाहू लागली आणि अचानक त्याने आराध्याला आपल्याकडे खेचले आणि म्हटले, चल सोबत आंघोळ करूया. आराध्या डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागली, पण आकाशवर मात्र काहीच फरक पडला नाही. दुसऱ्या क्षणी आराध्या पुन्हा त्याच्या कुशीत होती. त्याने आराध्याला नेऊन बाथटबमध्ये बसवले आणि स्वतःही आत आला. त्याने आराध्याला आपल्याकडे वळवले आणि तिला आपल्या छातीशी लावले. दोघेही शांतपणे एकमेकांचा सहवास अनुभवत होते. दोघांच्याही मनात शांती होती की काय झाले असते जर अँटीडोस वेळेवर मिळाला नसता. कदाचित ते दोघेही नेहमीसाठी वेगळे झाले असते. हा विचार येताच आकाशने आराध्याला स्वतःमध्ये अजूनच सामावून घेतलं. बराच वेळ रिलॅक्स वाटल्यानंतर आकाश उठला आणि टॉवेल गुंडाळून आराध्याला बाहेर काढले आणि बाथरोब घातला. आकाशने तिला आणून आरशासमोर बसवले आणि तिचे केस सुकवू लागला. आराध्या आरशातून फक्त त्याला पाहत होती. आकाशची नजर जेव्हा आरशावर गेली आणि त्याने आराध्याला स्वतःकडे पाहताना पाहिले तेव्हा तो हसला आणि वाकून तिचे डोक्याला किस करत म्हणाला, अशी काय बघतेस? आराध्याने हलके हसून मान हलवली. आकाशने तिचे केस सुकवून ते विचारले आणि मग तिची वेणी गुंफली. त्याने आराध्याला तयार केले आणि तिला बेडवर बसवताना म्हटले, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. हे बोलून तो जाणार होता की आराध्याने त्याचा हात धरला. आकाशने तिला पाहिले आणि मग आपल्या हाताकडे. आराध्याने त्याला बसायचा इशारा केला तेव्हा आकाश तिच्या जवळ बसला. तो तिला पाहत होता आणि आराध्याची नजर सुद्धा त्याच्यावरच होती. अचानक ती आकाशच्या गळ्याला लागली आणि हळूच भरलेल्या आवाजात म्हणाली, मी खूप घाबरले होते आकाश. तिथे फक्त अंधार होता, मला काहीच दिसत नव्हतं. मला वाटत होते की मी आता नेहमीसाठी तुमच्यापासून आणि आपल्या मुलांपासून दूर गेली आहे. आकाशने तिला हळूच स्वतःपासून वेगळे केले आणि तिचे कपाळावर किस केला. आराध्या हसली. आकाशने तिचा गाल थोपटत म्हटले, काही झाले नाहीये, आपण सोबत आहोत, हे पुरेसे आहे. आराध्याने हसून पापण्या लावल्या तेव्हा आकाश म्हणाला, मी तुझ्यासाठी काही खायला आणतो. असे बोलून तो उठला आणि रूम बाहेर गेला. इकडे कुठून तरी स्टीफनला बातमी मिळाली की आराध्याला अँटीडोस देण्यात आला आहे.
या गोष्टीमुळे तो खळबळला होता. विजयच्या इतक्या जवळ असूनही त्याचा पराभव झाला होता. त्याने आपल्या रूममधील टेबलवरचे सामान खाली फेकून दिले आणि ओरडून म्हणाला, "हा अंत नाही आहे आकाश रॉय, आता तर खेळ सुरू झाला आहे." असे बोलून त्याने कोणाला तरी कॉल केला आणि त्या अँटीडोसचा पत्ता लावायला सांगितले, जो त्याच्यापर्यंत पोहोचला होता. हा त्याच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न होता, कारण जो अँटीडोस युवराज आणत होता तो तर त्याच्या माणसांनी हिसकावून घेतला होता. तरीही दुसरा अँटीडोस त्याच्यापर्यंत कसा पोहोचला आणि आराध्याचा जीव कसा वाचला? एडी कॉर्पोरेशन. आज अर्णव आणि अधिराज ऑफिसमध्ये आले होते आणि दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते. युवराजसुद्धा आज ऑफिसला आला नव्हता, कारण तो अजूनही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. अधिराजच्या कॅबिनचा दरवाजा वाजला तेव्हा त्याने मान वर करून पाहिले. तिथे जवळपास 30-32 वर्षाची एक सुंदर स्त्री उभी होती. ती हुबेहूब भैरवी, अधिराजची पहिली पत्नी गोलूच्या आईची हमशक्ल दिसत होती. तिला पाहून अधिराजच्या कपाळावर आड्या पडल्या. त्याने तिच्याकडे रागाने पाहिले आणि म्हटले, "तू इथे काय करतेस भैरवी?" भैरवीने एक लबाड हास्य करत म्हटले, "ओफो अधिराज, हे असे काय बोलतोयस तू? जरी मी तुझी बायको नसले तरी कमीत कमी तिच्यासारखी दिसते तरी आहेस ना?" अधिराजला तिचा प्रचंड राग येत होता. तो रागाने म्हणाला, "तुझं तोंड बंद कर. तू भैरवी आहेस, ममता नाही. तू ममताची सावलीसुद्धा बनू शकत नाहीस. समजलं? सो गेट लॉस्ट फ्रॉम माय केबिन." भैरवीने त्याच्याकडे पाहिले आणि आत येऊन त्याच्या डेस्कसमोरच्या खुर्चीवर बसली. अधिराज अजूनही तिच्याकडे रागाने पाहत होता. भैरवी शतीर हास्यासहित म्हणाली, "तसे तू विचार केलास का? मला इथे येण्यापासून कोणीच का रोखले नाही?" अधिराजने तिरस्काराने पाहिले तेव्हा ती पुन्हा शैतानी हसत म्हणाली, "कारण सर्वांना वाटत होते की तुझी पहिली पत्नी ममता आहे." अधिराजने दात ओठ खाऊन म्हटले, "आपलं तोंड बंद कर आणि इथून निघून जा." ती तरीही आरामात बसली होती. ती म्हणाली, "तसे तुला जर दुसरे लग्न करायचे होते तर माझ्याशी करायचे होते. मी सुद्धा ममतापेक्षा कमी सुंदर नाहीये. इनफॅक्ट मी हुबेहूब तिच्यासारखीच आहे." अधिराज काही बोलण्याआधीच एक आवाज आला, "फक्त चेहऱ्यासारखा असल्यामुळे तू ममता बनू शकत नाहीस." त्या आवाजाने अधिराजचे लक्ष तिकडे गेले. भैरवीसुद्धा वळून पाहिले. कॅबिनच्या दरवाजावर श्रेया उभी होती. ती चालत आत आली आणि भैरवीच्या समोर उभा राहिली. भैरवीने मान वर करून तिला पाहिले आणि मग उठून श्रेयासमोर उभी राहिली. श्रेयाने तिला पाहून म्हटले, "तू ममता नाहीस हे सांगणे तुझ्यासाठी पुरेसे नाहीये. चल, तुला रिअलाइज करून देते की तुझ्या आणि ममतामध्ये काय काय फरक होता आणि काय आहे." भैरवीने श्रेयाकडे रागाने पाहत विचारले, "तू आहेस कोण आणि माझ्याशी असे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली?" श्रेयाने हलकेच हसून म्हटले, "मी कोण आहे हे तू न जाणलेलेच बरे." मग तिने पुढे म्हटले, "तुला माहीत आहे, तुझा फक्त चेहरा ममतासारखा आहे, बाकी काहीच नाही. पैशाच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या बहिणीशी असलेल्या शत्रुत्वामुळे तू तिचा जीव घेतलास आणि सर्वात मोठा फरक हाच आहे. ममता जर तुझ्या जागी असती तर तिने असे कधीच केले नसते." भैरवीने रागाने पाहिले आणि म्हणाली, "तू पण." श्रेयाने तिला बोलण्याची संधी दिली नाही आणि म्हणाली, "तसे मला माहीत आहे. मूर्खाला समजावण्यात काही अर्थ नाही. तुझे काम फक्त त्या स्टीफनचे अथरून गरम करणे, तर जा आणि तुझे काम कर. आता निघ इथून." असे बोलून श्रेयाने तिचा हात पकडला आणि तिला खेचत कॅबिन बाहेर नेले आणि दरवाजा बंद करत म्हणाली, "आजच्या नंतर विसरून सुद्धा इथे पाय ठेवण्याची चूक करू नकोस, नाहीतर पुढच्या वेळेस इतक्या आदराने बाहेर सोडणार नाही." दरवाजा बंद होताच भैरवी रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. श्रेया आत अधिराजजवळ आली आणि म्हणाली, "तुम्ही ठीक आहात?" अधिराजने तिला पाहिले आणि मग पुढे होऊन तिला मिठी मारली. श्रेयाला माहीत होते, भैरवीला पाहून तो इमोशनल झाला होता. तिने त्याला पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली, "सर्व ठीक आहे." थोड्या वेळाने अधिराज तिच्यापासून वेगळा झाला आणि म्हणाला, "सर्व ठीक आहे. तसे तू इथे काय करतेस?" श्रेयाने म्हटले, "काही नाही, बस ऑफिसला येऊन बरेच दिवस झाले होते, म्हणून वाटले चक्कर मारून यावी." अधिराजने तिला खुर्चीवर बसवले. दोघेही या गोष्टीपासून पूर्णपणे अभिन्न होते. आज ऑफिसमध्ये गॉसिपचा विषय भैरवी, श्रेया आणि अधिराज होते. इकडे अवनी आपल्या कामात व्यस्त होती. रेवा अजूनही खूप लहान होती, त्यामुळे अवनी घरातून काम करत होती. तितक्यात रणजित रूममध्ये आला. अवनीने त्याला पाहिले आणि विचारले, "तुम्ही ऑफिसला नाही गेलात?" रणजितने रेवाला पाहिले, जी झोपलेली होती.
आणि तो म्हणाला, नाही, आकाशला कोणाच्या तरी मदतीची गरज लागेल. आधी समर्थ असायचा, पण आजकाल त्याचे काम खूप वाढले आहे, म्हणून मी थांबलो आहे. अवनीने लॅपटॉप बाजूला ठेवला. रणजितने आपले डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि तो आडवा झाला. अवनीने त्याच्या केसावरून हात फिरवत विचारले, परेशान आहात तुम्ही? रणजित म्हणाला. आराध्या ज्या अवस्थेत होती त्याबद्दल विचार करून सुद्धा घबराट होत आहे. काय झाले असते कुणास ठाऊक. अवनीने वाकून त्याच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाली, पण आता सर्व ठीक आहे. वहिनी ठीक आहे आणि आता काहीही वाईट होणार नाही. रणजितने तिचा हात पकडला आणि आपल्या छातीवर ठेवत म्हणाला, आकाश खूप बहादूर आहे, जो आराध्याला या अवस्थेत पाहून सुद्धा स्वतःला सावरून बसला. पण जर मी आराध्याच्या जागी तुझी कल्पना जरी केली तरी माझे श्वास थांबतात. मी त्याच्या इतका बहादूर बनू शकत नाही. अवनीने प्रेमाने त्याच्या ओठावर एक हलके किस केले आणि म्हणाली, रिलॅक्स, काहीही होणार नाही आता. रणजित हसला आणि मनातल्या मनात म्हणाला, हो, कारण आज त्या स्टीफनला भेटून समोरासमोरची बोलणी होणार आहे. बाकी पुढील भागात. तर मित्रांनो, आराध्या जरी धोक्यातून बाहेर असली तरी देखील आता स्टीफनच्या मनामध्ये नेमकं काय शिजतंय. जेव्हा आदिराजसमोर भैरवीची एंट्री होणार तेव्हा आदिराजच्या मनामध्ये काय पुन्हा जुन्या आठवणीचं वादळ येणार का? रणजित आणि आदिराज जेव्हा स्टीफनला समोरासमोर भेटतील तेव्हा नेमकं काय घडणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत रहा आराध्या.